आई बाबा काय करायचे? आई पप्पा कामावर जायचे आणि आई पण कामावर जायची. कुठे हा काय कुठे होते ते सांगा. कामावर जायचे ते म्हणजे कुठे कामाला होते असं. जरा बोलू तर द्या ना त्यांना. ठीक आहे सॉरी. कुठे होते आई बाबा? पप्पा आमचे BMC मध्ये होते आणि आई एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये होते. आणि तुमच्याकडे? आई माझी घरीच असते, हाऊसवाईफ होते आणि पप्पा बाटा कंपनीत होते. पण आम्ही बिझनेसच करत होतो, खेकडे विकणं कसला? असं. खेकडे विकायचे. खेकडे आणायचे कुठून? ग्रँड रोड वरून किंवा मस्जिद बंदर वरून असं एल्फिस्टन मधून. खेकडे? हो खेकडे, प्रॉपर खेकडे. हा तुमचा व्यवसाय होता? हो आमचा. तुम्ही लहान असताना? आणि कुठे जोगेश्वरीत? हो जोगेश्वरीत. काय सुंदर व्यवसाय होता. अजूनही माझी आई जाते. हो. अरे वा छान. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण मस्त. शाळा कुठली? शाळा भांडुपला जिजामाता स्कूल. जिजामाता. आणि तुमची शाळा? अस्मिता. अस्मिता विद्यालय जोगेश्वरी. अभ्यास खूप केला तुम्ही? हो जास्त नाही, कमी. तुम्ही? अभ्यासात नाही. ग्रॅज्युएशन कम्प्लीट. खेळात भरपूर. हो कबड्डी खो खो आवड होती तुम्हाला? तुम्हाला? हा खेळात पण आवड आहे, क्रिकेटमध्ये. व्हेरी गुड. मग नोकरी वगैरे काही केली का? हा जेट एअरवेजला होती. तुम्ही? हा म्हणजे ह्यानी लावलेलं मला असं पार्ट टाइम. जेट एअरवेजमध्ये आहे. म्हणजे आमचं ओळख झाली तेव्हा ह्यानी मला जॉबला लावले. ओळख कशी झाली? म्हणजे माझा आत्तेचाच मुलगा आहे. महत्वाच्या मुद्द्यावर विमान लँड झालेलं आहे. काय झालं? आत्तेचाच मुलगा आहे. मी ह्यांच्याकडे ऍक्च्युली राहायला गेलेली. माझं करिअर करायचं होतं मला. आणि माझी आत्याचं तेव्हा माझ्यासाठी रोल मॉडेल होती. म्हणजे ती तिच्या मुलांना खूप हे करायची, म्हणजे व्यवस्थित असं. आमचे आई वडील पण होते, पण एक ते बोलतात ना आपुलकी मुलांबरोबर. म्हणून मी आत्याकडे जाऊन करिअर करायचं ठरवलं. तर त्यात ह्यानी मला विचारलं. कुठे गेलात? भांडुपला राहायला होते तुम्ही यांच्याकडे. राहायला? कॉलेज तिथून केलं. किती दिवस होता? नाही होती चांगली, 1 वर्ष होती. 1 वर्ष? म्हणजे येऊन जाऊन होती अशी आईकडे मध्ये. तुम्ही सोडायला जायचे त्यांना तेव्हा? नाही आधी काही नव्हतं. मग आधी काही नव्हतं. नंतर त्यांनी विचारलं 12वी झालं. 12वीच्या म्हणजे एंडिंगला असं कॉलेजला यायचे 6 महिने. नाही बोललेली मी तरी 6 महिने पाठी लागले की नाही. काय पाठी लागला? काय झालं? त्यांना आवडायची. मला वाटतं माझा नवरीचा फोटो तुझा आवडलेला कधीतरी.